हॅलो फ्रेंड्स, आय वेलकम यू ऑल इन मॅथ्स बाय अविनाश कानपुरेकर. पहा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण जो समाज कल्याणचा एक अँसर की पाहिली आहे, रिस्पॉन्स शीट जी आली त्याच्यानुसार आपण मॅथ्सचे क्वेश्चन सॉल्व्ह केले होते. तर आता आपल्याकडे समाज कल्याण विभागाचे जे वार्डन सुपरिटेंडंट या पदासाठी जे पेपर झाला होता त्याची आपल्याकडे अँसर रिस्पॉन्स शीट आलेली आहे. पहा, 10 मार्च 2025 ला जो पेपर झाला शेवटच्या शिफ्टमध्ये. तर त्याचे आपल्याला मॅथ्सचे सोल्युशन पाहणार आहोत. मॅथ्स तसं तर समाज कल्याण भरतीमध्ये जे TCS मॅथ्स विचारलं ते थोडंसं टफ विचारलेलं आहे. तर बघूयात आजच्या पेपरमध्ये कोणत्या लेवलचं मॅथमॅटिक्स यांनी विचारलेलं आहे तो. आणि हे तुम्हाला आदिवासी विभाग भरतीसाठी पण खूप युजफुल ठरेल. पहा, तर पहिला क्वेश्चन आहे, द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट n इव्हन नंबर. आता नेहमी लक्षात ठेवा, याचा जो शॉर्टकट आहे n इव्हन नंबर. जर समजा इव्हन नंबर जर n असतील त्याचा ॲव्हरेज काय होईल? n+1. शॉर्ट मध्ये जर सांगायचं झालं, सपोज आता इव्हन नंबर आहेत 2, 4 आणि 6, 3 इव्हन नंबर आहे. याचा मला ॲव्हरेज काढायचा आहे, सरासरी काढायची आहे. मग मी काय करणार, यांची बेरीज करणार आणि टोटल किती 3 नंबर आहेत म्हणून 3 ने डिवाइड करणार. तर किती होते? 4 आणि 2 6 12 भागीला 3 म्हणजे 3 चूक 12 होतील. ठीक आहे. 12 म्हणजे आपले नंबर किती होते? 1, 2 आणि 3. 3 नंबर होते म्हणून 3 + 1 4 झाला ॲव्हरेज. तसंच इथं आहे. इथं 247 नंबर आहेत म्हणून त्याचा ॲव्हरेज होईल n+1. म्हणजे 247 अधिक 1 248. ही ट्रिक आहे, शॉर्ट ट्रिक आहे. नेक्स्ट आहे पहा, द ॲव्हरेज ऑफ द मार्क्स ऑफ 16 स्टुडंट इन अ क्लास इज 64. म्हणजे 16 विद्यार्थ्यांचा जो ॲव्हरेज मार्क्स आहे ते 64 आहेत. इफ द मार्क्स ऑफ ईच स्टुडंट आर डबल. प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्क्स जर डबल झाले तर ॲव्हरेज काय होत असते? आपला डबल होत असते, म्हणजे 128. हे आपण आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण आपण सांगितलेलं आहे. असे भरपूर सारे क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. क्वेश्चन आहे पहा आपल्याकडे, लेट x बी द ग्रेटेस्ट नंबर which when divides 9502 5512 and 4889. The remainders are 12, 52, 79 respectively. What is the sum of the digits of x? म्हणजे आपल्याला आधी x शोधायचा आहे. x शोधल्यानंतर आपल्याला तिचं डिजिटचं सम काढायचं आहे. ठीक आहे. तर बघ, क्वेश्चनचं म्हणणं काय आहे? सरळ सरळ x एखादा काय आहे? ग्रेटेस्ट नंबर नंबर आहे. ज्याने जर समजा यांना डिवाइड केलं तर काय होईल? रिमाइंडर आपला हा येणार आहे 12, 52 आणि 79 अनुक्रमे. मग माझं म्हणणं काय आहे की 95, 02, 55, 12 आणि 48, 89. याच्यामधून हा जो रिमाइंडर येत आहे हा आधी वजा करून टाका. सरळ सरळ याच्यातून 12 वजा करा, याच्यातून 52 वजा करा आणि याच्यातून 79 वजा करा. ठीक आहे. पाहूयात आपल्याकडे कोणत्या संख्या येतात. येतील आपले 0 आणि 10तून आपले 9, 10तून 1 गेला 9 आले आणि इथे आले 94. हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याकडे काय येतील? 11तून 5 गेले 6 आले आणि हे 54. आता हे 0, हे 1, 4, 8. आता पहा, ह्या ज्या संख्या आहेत या संख्यांचा एक्झॅक्ट या संख्यांना काय होणार आहे की या x ने भाग जाणार आहे. पहा, आता त्यांनी काय म्हटलं? ग्रेटेस्ट नंबर आहे पहा x हा. म्हणजे या तिघांचा तो काय HCF आहे. आता या तिघांचा HCF काढावा लागेल आपल्याला. मग हे जसं लेंदी होत जाईल पण HCF काढायची आपल्याकडे एक ट्रिक आहे. पहा, अशा दोन संख्या पहा या तिघांपैकी ज्यांचा डिफरन्स कमी आहे. तर ह्या दोन त्या संख्या आहेत. मग याची काय करायची? आपल्याला वजाबाकी करायची आहे. 54, 60 वजा 48, 10, 0, 5 आणि 54 मधून 48 गेले आपले किती राहिले? 650. ठीक आहे. आता पहा, आपल्याकडे 650 राहिलेले आहेत. आपण जर आता हा 650 याचा काय असेल? एक फॅक्टर असेल किंवा हाच त्यांचा काय असेल? HCF असेल. HCF काढायची पद्धत मी तुम्हाला काय सांगितली? तर अशा 3 संख्या जर दिलेल्या असतील तर त्याच्यापैकी 2 संख्या पहा ज्याचा फरक काय आहे? सर्वात कमी आहे. मग आता या दोनचा फरक सर्वात कमी आहे, मग याचा डिफरन्स घेतला
आता जो येणारा जो एचसीएफ आहे, तो 650 असू शकते किंवा त्यांचा एक काय असू शकते, फॅक्टर असू शकते पहा. मग आता आपल्याला पाहायचं आहे की 650 जो आहे, तो यांना डिव्हाईड करू शकतो का? आता 650 जर तुम्ही बघा 9490 ला जर डिव्हाईड केलं तर पूर्ण भाग जात नाही. म्हणजे 650 तर आपला काय आहे? हा असू शकत नाही आपला एचसीएफ. म्हणजे 650 चा तो काय असेल? एक फॅक्टर असेल. 650 चा एक फॅक्टर म्हणजे आपण असं म्हणू शकतो का? 65 गुणिले 10. आता इथे तुम्ही पहा, आपण जर या 5 ला जर काढलं साइडला, इथं हा 0-0 तर सर्वांचा कॅन्सल होईल पहा इथं 0. हा जो 5 650 मधला 0-0 जर आपण काढला, तर इथं कुठंच युनिट डिजिट 5 नाही आहे, की जेणेकरून या ते 65 मधल्या 13 पंचे 65 ने म्हणजे याला जर असं आपण लिहू शकतो, याला जर असं लिहिलं, तर 5 हा कुठंच घडत नाही आहे इथं, ठीक आहे. म्हणजे 5 त्याच्यामध्ये येणारच नाही आहे. याच्यामध्ये जो 650 आहे, 650 ने याला पूर्ण भागता जाणार नाही आहे. म्हणजे जो येणारा एचसीएफ असते आपला या 650 चा एक फॅक्टर असेल. 650 चा एक फॅक्टर मग त्याच्यामधून आपण काय काढू शकतो तर 5 काढू शकतो. कारण 10 मधून हा एक-एक 0 जर गेला, याच्यामधला एक 0, याच्यामधला एक 0 आणि याच्यामधला एक 0 तर 13 आणि 5 म्हणजे 13 पंचे 65 राहतात. 65 न पूर्ण भाग त्याला जात नाही. कारण 5 आहे याच्यामध्ये आणि 5 ने याला पण भाग जात नाही, यालाही नाही जात आणि यालाही नाही जात. ठीक आहे? मग आपण काय करणार या 5 ला इथून काढून टाकणार. सरळ-सरळ काय करणार? 130 ने भाग देणार. 130 ने जाते काय? तर इथं 0-0 कॅन्सल होईल. तर ह्या ज्या संख्या आहेत पहा 949, 13 7 91, 13 7 91 म्हणजे इथं राहतील 77. 13 ने याला भाग जातो. एक्स म्हणजे माझं म्हणणं काय आहे? आपण सर्वात आधी काय केलं? या दोघांचा डिफरन्स काढला. डिफरन्स काढला तुम्हाला 650. आता जो एचसीएफ असेल तो याचा एक फॅक्टर असेल. 650 न भाग जात नाही. मग याचे आपण फॅक्टर केले 13 गुणिले 5 गुणिले 10. 0-0 तर जाणार आहे याच्यामध्ये म्हणजे 10 राहीलच. ठीक आहे. 10 101% राहील. आता 5 ने याला कुणालाच भाग जात नाही. 0-0 जर काढला तर म्हणून 5 याच्यामध्ये येणार नाहीये. फक्त राहील आपला 13 चे 13 गुणिले 10 येईल. ठीक आहे. 130 येईल. म्हणजे ती संख्या काय आपली 130 आहे. आपला जो एक्स आहे तो काय आहे? 130 आहे. आता त्यांनी काय म्हटलं, व्हॉट इस द सम ऑफ द डिजिट्स? 1 अधिक 3 अधिक 0 याची जर सम केलं तर किती येईल आपला 4 येईल आणि याचं आपलं काय आन्सर आहे पहा. एवढंच आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं इथं. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, एक बढिया क्वेश्चन आहे. अ मॅन डिपॉझिट्स 6260 6260 म्हणजे हे काय झालं त्याचा प्रिन्सिपल झाला आणि रेट काय आहे आपल्याकडे 20% काय आहे रेट आहे आणि टाइम दिलेला आहे त्यांनी रेट्स ऑफ सिंपल इंटरेस्ट पर एनम. ठीक आहे. अ मॅन डिपॉझिट 6260 at 20% rate of simple interest per annum. The total amount he will get at the end of 19 years म्हणजे टाइम पिरियड किती आहे आपला 19 वर्षाचा आहे. ठीक आहे. मग आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे पहा एस आय इज इक्वल टू पी आर टी भागीला 100. मग याला जर आपण सॉल्व्ह केलं तर काय होईल प्रिन्सिपल आहे आपलं 6260 आर आहे आपला 20%. ठीक आहे. म्हणजे हे 100 जातील छेदामध्ये आणि टी किती आहे 19. हे 2 झिरो काय झाले आपले कॅन्सल झाले. म्हणजे आपल्याकडे काय आहे आता 626 इंटू 2 इंटू 19. आता याला पूर्ण कॅल्क्युलेट करायची काही एक गरज नाही आहे. इथे युनिट डिजिट पहा इथं 0 आहे 7 9 8 वेगळे वेगळे आहेत. मग आपण काय करणार? आता हा आपला फक्त एसआय आहे. याला आपल्याला प्रिन्सिपल मध्ये ऍड करायचा आहे आणि यांनी काय सांगितलं टोटल अमाऊंट काढायची आपल्याला किती होईल. अमाऊंट म्हणजे काय होईल आपला 6260 आणि येणारा आपला एसआय पण आपल्याला ऍड करावा लागेल. आता एसआय पहा एसआयचा युनिट डिजिट किती येते साइन दोन्ही 12 12शी आले आपले 2 आणि 9 दोन्ही 18 18शी आपला युनिट डिजिट आला 8. म्हणजे इथं युनिट डिजिट 8 ऍड होईल म्हणजे 0 मध्ये 8 ऍड केला तर काय आपला 8 येईल आणि युनिट डिजिट 8 फक्त एकाच संख्येचा आहे. पूर्ण कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे. एक्झामिनरचं हेच म्हणणं आहे की तुम्ही सोल्युशन काढत बसू नका पूर्ण. तुम्ही ऑप्शनने पण थोडंसं काय करा क्वेश्चनला बघत चला. ठीक आहे. नेक्स्ट आहे पहा एकदम बढिया क्वेश्चन हा एसएससीच्या जेव्हापासून टीसीएस एक्झाम कंडक्ट करत आहे तेव्हापासूनचा हा फेवरेट क्वेश्चन आहे पहा. 7 डिजिट नंबर आहे 58A68 4B. हे एकदम बढिया क्वेश्चन आहे. याला नोट डाऊन करून घ्या तुम्ही. डिव्हिजिबल बाय 24. व्हॉट इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ ए प्लस बी? व्हॉट इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ ए प्लस बी? आता ए प्लस बी ची मिनिमम व्हॅल्यू काढायची आहे. मला एक सांगा या 24 मध्ये आपल्याला
काय दिसते? या 24 मध्ये मी असं म्हणू शकतो 8 गुणिले 3 आहे. जर ही संख्या जर 3 ने डिव्हिजिबल असेल, तर याचा डिजिट सम 3 किंवा 3चा मल्टिपल पाहिजे. ठीक आहे? कन्सेप्ट आपण नोट डाउन करून घ्या. जर ही संख्या जर 3 ने डिव्हिजिबल असेल, हे जे 5, 8, ए 6, 8, 4, बी ही संख्या दिलेली आहे. 8 आणि 24 मध्ये 8 आणि 3 आहेत. तर मग 3 ने जर ही संख्या डिव्हिजिबल असेल, तर त्याचा डिजिट सम 3 किंवा 3चा मल्टिपल पाहिजे आपल्याला. मग याचा आपण डिजिट सम करूयात. 5 अधिक 8 किती झाले आपले? 13. 13 अधिक 1. मग 13 अधिक आपला ए झाला. आणि हे अधिक 6. अधिक 6. आणि आपण काय करूयात, या ए ला साईडला ठेवूयात. ए आणि बी ला साईडला ठेवूयात. आपण सरळ सरळ काय करूयात, 8 आणि 5 13. 13 आणि हे 6 आणि 8 14. 14 आणि आपले 13 किती झाले? 27. 27 आणि 4 किती झाले? 31. 31. 31 मध्ये काय आहे, डिजिट सम जर केला तर काय होईल? 3 अधिक 1 बरोबर हे झाले 4. ठीक आहे? हे झाले आपला 4 प्लस आता आपला राहिला ए प्लस बी. मला एक सांगा, जर या संख्येला जर 3 ने डिव्हाइड व्हायचं असेल पूर्ण, तर डिजिट सम मला किती पाहिजे? 3 किंवा 3चा मल्टिपल म्हणजे ए प्लस बी ची व्हॅल्यू किती पाहिजे मला? 2 पाहिजे 2. ए प्लस बी ची मिनिमम व्हॅल्यू 2 पाहिजे. म्हणजे 2 जर असेल तरच आपला काय होईल? ती संख्या डिव्हिजिबल होईल 24 ने. ठीक आहे? एक बेस्ट कन्सेप्ट आहे पहा. थोडंसं समजलं नसेल तर पुन्हा एकदा पहा. समजून जाईल तुम्हाला. एवढं काही डिफिकल्ट नाहीये. पण कन्सेप्ट खूप छान आहे. क्वेश्चन आहे आपल्याकडे ॲलिगेशनचा. In what ratio must a grocer mix two varieties of wheat worth 58 kg आहे पहा. 58 kg वाला आहे आणि 68 kg वाला आहे. सो दॅट बाय सेलिंग द मिक्सचर, म्हणजे एक 58 रुपये केजी वाला गहू आहे आणि एक 68 केजी वाला. पण मिक्सचर त्याला कितीवर, त्याने जर समजा, सो दॅट बाय सेलिंग द मिक्सचर ॲट 74.4 पर केजी ही मे गेन 20%. आता मला एक सांगा, त्याला कोणत्या रेशोमध्ये ते मिक्सचर मिक्स करायचा जेणेकरून तो 20% प्रॉफिट मिळवेल या अमाउंटला त्याने विकल्यानंतर. मग मला एक सांगा, आपल्याला आधी इथं जे असते, इथं कॉस्ट प्राइस असते, सीपी असते. आता हे तर विक्री किंमत आहे, सेलिंग प्राइस आहे. यांनी काय म्हटलं, सेलिंग आहे हे. ठीक आहे? आणि हे सेल केल्यानंतर त्याला 20% नफा होते. म्हणजे 20% नफा म्हणजे 5 वर 1. म्हणजे 5चा जर सीपी असेल, खरेदी किंमत असेल, तर एसपी कितीचा असेल? 5 अधिक 1. 5 अधिक 1. ठीक आहे? खरेदी किंमत जर 5 असेल, तर विक्री किंमत किती असेल? 5 वर 1. म्हणजे 5 अधिक 1 इथं काय? 6. एसपी किती होईल आपला? 6 होईल. आणि या 6 चीच किंमत किती दिलेली आहे आपल्याला? 74.4. आता याला जर सॉल्व्ह केलं, एका युनिटची व्हॅल्यू जर काढली, तर हे होतील 6 एक 6, 6 दुनी 12 आणि 6 चोक 24 म्हणजे 12.4 एका युनिटची व्हॅल्यू. आपल्याला किती पाहिजे? कॉस्ट प्राइस सीपी किती आहे? 5 युनिट आहे. 5 ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. 5 युनिट बरोबर किती होईल? 12 पंच 60 आणि 12 5 12 60 आणि 5 20 म्हणजे 62 होतील. 5 युनिटची व्हॅल्यू किती होईल आपली? 62. हेच काय आपली खरेदी किंमत आहे 5 युनिटची व्हॅल्यू. हे झाले आपले 62. आता पहा इथं काय करायचं? 68 मधून हे 62 वजा करायचे. हे राहतील आपले, हे होतील आपले किती? 68 मधून 62 वजा केले राहिले 6 आणि 58. आता 62 मधून 58 गेले राहिले आपले 4 आणि या रेशोमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. बेत्रिक 6 आणि बेदुनी 4. हेच आपलं काय आन्सर आहे पहा. हा एक बढिया क्वेश्चन आहे कंपाऊंड इंटरेस्ट मधला. सम ऑफ मनी ट्रिपल्स इटसेल्फ ॲट अ सर्टन रेट ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट इन 9 इयर्स. पहा, 9 वर्षामध्ये 3 टाइम्स होते. म्हणजे 3चा पॉवर 1 होते पहा. तर इन हाऊ मेनी इयर्स विल इट अमाउंट 27 टाइम्स. आता 3चा पॉवर 1 व्हायसाठी त्याला 9 वर्ष लागले. तर 27 टाइम्स म्हणजे काय? तर 3चा पॉवर 3. म्हणजे पॉवर 1 व्हायसाठी त्याला 9 इयर्स लागले म्हणजे 9 टाइम्स. तर पॉवर 3 व्हायसाठी काय होईल? 9 टाइम्स होईल. 2 म्हणजे 9 त्रिक होतील 27 इयर्स आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन एक नवीन पॅटर्नवरचा क्वेश्चन आहे हा.
म्हणजे आपल्या स्टेट लेव्हलच्या ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये होणार. आता मीन प्रोपोर्शनल कसा करतात पहा. इफ द मीन प्रोपोर्शनल ऑफ वाय अँड 30 इज 60. मीन प्रोपोर्शनल कसा करतात, जर दोन नंबर असतील ते वाय आणि 30, वाय आणि 30 हे अंडररूट मध्ये घ्यायचे आणि बरोबर काय 60 येईल. आता याला सॉल्व्ह केल्यानंतर वाय इंटू 30, आता याचा स्क्वेअर करायचा दोन्ही साईडचा, हे होतील 3600 आणि वाय बरोबर काय होईल आपल्याला, हे 3 0 0 कॅन्सल आणि हे 120 वाय बरोबर. ठीक आहे, हेच आपलं काय आन्सर आहे. मीन प्रोपोर्शनल म्हणजे काय असते, तर अंडररूट मध्ये एक मिलाबी म्हणजे त्या दोन संख्या बरोबर काय असते, मीन प्रोपोर्शनल असते. आता पहा एक बढिया क्वेश्चन आपल्या समोर आलेला आहे, जो की प्रॉफिट अँड लॉस मधला आहे. आता याला सॉल्व्ह करताना त्याच्यामध्ये थोडंसं कॅल्क्युलेशन आहे पहा, कारण क्वेश्चनची लँग्वेजच सांगते आपल्याला. अ ट्रेडर गेन 65% बाय सेलिंग अन आर्टिकल आफ्टर 2 सक्सेसिव्ह डिस्काउंट. मला एक सांगा, त्याला 65% काय होते, प्रॉफिट होते पहा. ठीक आहे, सेलिंग अँड आर्टिकल आफ्टर 2 सक्सेसिव्ह डिस्काउंट म्हणजे जर समजा ही मार्क प्राइस जर असेल, मार्क प्राइस एमपी असेल, तर सक्सेसिव्ह डिस्काउंट येईल त्याने 16% अँड 51%. 16 म्हणजे 16% डिस्काउंट दिला म्हणजे ती वस्तू कितीला विकली, विकल्या गेली त्याला. ट्रेडरला 16% डिस्काउंट भेटली म्हणजे ती वस्तू मार्क प्राइसच्या किती 84% ला भेटली. 84% म्हणजेच काय, 84 डिवायडेड बाय 100. नंतर त्याला 51% डिस्काउंट भेटलं. मग 51% डिस्काउंट म्हणजे त्याला आपण कसं लिहिणार, 49%. हे झालं. आता एवढं सगळं झाल्यानंतर काय म्हणते पुढे, ट्रेडर गेन 65% म्हणजे आता 65% गेन म्हणजे काय, प्रॉफिट झाला. प्रॉफिट हमेशा कशावर असते, सीपीवर असते, लक्षात घ्या. म्हणजे खरेदी किंमतच्या 65% म्हणजे 165% त्याला प्रॉफिट झाला. आता इथून आपल्याला काय मिळणार आहे, इथून आपल्याला प्रॉफिट, सॉरी, कॉस्ट प्राइस आणि मार्क प्राइसचा काय आपल्याला रेशो भेटणार आहे पहा. इफ द कॉस्ट प्राइस ऑफ द आर्टिकल इज इन्क्रीज बाय 25%. आधी आपण सीपी आणि एमपीचा काय करूयात, रेशो करून घेऊयात, एमपी आणि सीपी. तर हे 100 आणि 100 काय होतील, कॅन्सल होतील. ठीक आहे, मी इथं राहिलेत आपले 165 इंटू 100 आणि इकडे राहतील 84 इंटू 49. पुढे त्यांनी काय म्हटलं, इफ द कॉस्ट प्राइस ऑफ द आर्टिकल इज इन्क्रीज बाय 25%. म्हणजे ही जे कॉस्ट प्राइस जर ही असेल 84 इंटू 49, तर यालाच 25% इन्क्रीज केलं, देन व्हॉट सिंगल डिस्काउंट शुड ही नाव गिव्ह ऑन द सेम मार्क प्राइस. म्हणजे याच मार्क प्राइसवर त्याने किती डिस्काउंट द्यायला पाहिजे, जेणेकरून त्याला सेम प्रॉफिट व्हायला पाहिजे. म्हणजे 65% काय व्हायला पाहिजे, त्याला प्रॉफिट व्हायला पाहिजे. आता आपल्याला काय करायचं आहे पहा, इथं याला आपण याचं जे 25% ने इन्क्रीज करूयात. 25% इन्क्रीज कसं करणार आपण, 84 इंटू 49 इंटू 25% वाढवणे म्हणजे काय करणार आपण, त्याला प्लस 1/4 करणार, म्हणजेच 5/4 होणार. मग याला जर सॉल्व्ह केलं तर आपले काय होतील, हे 4 जुनी 8, 4 एक 4. म्हणजे न्यू सीपी जो होईल आपला, सीपी न्यू वाला सीपी काय होईल आपला, 21 इंटू 49 इंटू 5, हा आपला काय होईल, सीपी होईल पहा. आता त्यांनी काय विचारलं आपल्याला, सिंगल डिस्काउंट किती दिले जाईल. आता आपल्याकडे मार्क प्राइस किती आहे, 165 आणि 100 आहे पहा आपल्याकडे मार्क प्राइस. तर आपल्याकडे हे पहा, खरेदी किंमत आहे एवढी आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, की आधीच्याच प्रॉफिट एवढं प्रॉफिट पाहिजे, म्हणजे 65% प्रॉफिट पाहिजे. म्हणजे याचा 165 घेणार आपण, 165% घेणार. म्हणजे आपल्याला डिस्काउंट काढायचा आहे, म्हणून मार्क प्राइस आपल्याकडे काय, मार्क प्राइस आणि विक्री किंमत आपण घेणार. मार्क प्राइस किती आता आपल्याकडे, 165 इंटू 100.
आणि ही झाली आपली मार्क प्राइस. आणि आता विक्री किंमत आपली, हे न्यू खरेदी किंमत होती आपली हे इथपर्यंत. मग आता हे पूर्ण जे जेव्हा आपण 165% याचे काढले, तर म्हणजे आपल्याला 65% त्यात प्रॉफिटही आलं. म्हणजे हे झालं आपला एस-पी झाला. ठीक आहे. एस-पी किती होईल आपलं? 21 गुणिले 49 गुणिले 5. गेला 165 भागीला 100. आता इथं काय होईल? 165 आणि 165 कॅन्सल होतील. इथं 100 गुणिले आहे 100 राहतील, इकडे इकडचे 100 इकडे येतील. आणि याला सॉल्व्ह केल्यानंतर 49 आणि इथं 7 आहे, म्हणजे हे होतील 3 4 3. आणि या 21 मधले 3 5 3 15. ठीक आहे. आता याला जर सॉल्व्ह केलं, तर हे होतील आपले 100 गुणिले 100. ठीक आहे. कॅल्क्युलेशनसाठी आपण याला फक्त इथं ठेवलंय. बाकी 100चा काही यूज नाही आहे. 15 त्रिक 45 5, 8 चार 4, 15 चूक 60 आणि 4 64 4, 8 4 6, 15 त्रिक 45, 45 आणि 6 किती झाले आपले? 51. आता हे 100 काय करा, इथं डिवाइडला येऊ द्या पुन्हा. आणि इथं राहतील 100 आणि इकडे 100 जर डिवाइडला आले तर येतील 51.45. म्हणजे हा जर मार्क प्राइस असेल तर हे काय? सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत. म्हणजे मार्क प्राइस 100 असेल तर विक्री किंमत किती असेल? 51.45. म्हणजे डिस्काउंट किती भेटेल इथं? डिस्काउंट किती द्यावं लागेल? ते होतील 49, 48 पॉईंट आपले 55च्या आसपास. ठीक आहे. पर्सेंट 100 वर आहे म्हणून डायरेक्ट पर्सेंट लागणार. आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा. त्यांनी राऊंड फिगर काय केलं? 48.6 केलेला आहे. ठीक आहे. थोडासा कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन होता. एक दोन वेळा पहा, तुम्हाला सोल्युशन भेटून जाईल, समजून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा आपल्याकडे. एक बढ़िया क्वेश्चन आहे. द कॉस्ट ऑफ वॉशिंग मशीन इज 50% लेस दॅन कॉस्ट ऑफ टीव्ही. आता मला एक सांगा, हे वॉशिंग मशीन आहे आणि एक टीव्ही आहे. कॉस्ट ऑफ वॉशिंग मशीन इज 50% लेस दॅन कॉस्ट ऑफ टीव्ही. म्हणजे ही जर समजा 2 असेल तर ही काय आहे? 1 आहे. ठीक आहे. मी याला 100 अजून करतो, याला 200 म्हणतो. म्हणजे टीव्हीची कॉस्ट प्राइस 200 असेल तर वॉशिंग मशीनची 100 आहे. 50% लेस. ठीक आहे. इफ द कॉस्ट ऑफ द वॉशिंग मशीन इज इन्क्रीज बाय 81%. आता याला जर 81% ने इन्क्रीज केलं तर किती होतील? हे 181. अँड दॅट ऑफ द टीव्ही डिक्रीजेस बाय 32%. ठीक आहे. हे जर 32% ने डिक्रीज केलं तर हे किती होतील? 32 जुनी 64. 64 आणि हे 136 होतील. ठीक आहे. Then what is the change in the total cost of 9 washing machine and 3 TVs? काय म्हटलं त्यांनी? 9 वॉशिंग मशीन अँड 3 टीव्हीज. म्हणजे आधी जर समजा, ह्या जर समजा 9 असतील आणि आणि हे जर 3 असतील. ठीक आहे. ही झाली आपली ओल्ड प्राइस. आणि न्यू प्राइस मध्ये पण याला 9 ने मल्टिप्लाय करा आणि याला 3 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे आपली ओल्ड किंमत किती होईल? 9 इंटू 100 प्लस 3 इंटू 200. ही झाली ओल्ड किंमत. नंतर इन्क्रीज डिक्रीज झाल्यानंतर आपली न्यू किंमत काय येणार आहे? 9 इंटू 181 प्लस 3 इंटू 136. आता ह्याच्यातून पहा, आपला 3 कॉमन निघू शकते. म्हणजे हे होती 3 त्रिक 9, हे 3 एक 3, 3 त्रिक 9 आणि 3 एक 3. म्हणजे हे झाले आपले 300 प्लस 200. आणि इकडे होतील आपले 3 एक 3 आणि 3 8 24. 4 4 2, 3 एक 3 आणि 2 5 प्लस 136. हे झाले आपले इथं 500. आणि याला सॉल्व्ह केलं तर आपले किती? 6 आणि 3 9, 4 आणि 3 7 आणि 5 आणि 1 6. ठीक आहे. आपण जर सरळ सरळ याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर हे किती होईल आपले? 1000 होतील. आणि 2 ने याला मल्टिप्लाय केलं तर हे किती होईल आपले? 2 9 1800 8. 5 चा 1 14 आणि 1
15ची 5, 7 एक 20, 12 आणि 1 13. ठीक आहे. आता याच्यातला एक झिरो काढा आणि इथं पॉइंट देऊन द्या. म्हणजे 100 रुपयाची जी वस्तू आहे, ओल्ड किंमत 100 असेल तर आता किती आहे? 135.8 म्हणजे 100 वर किती जास्त आहेत? 35.8 आणि 100 सोबत जर एखादी तुलना असेल तर तेच आपले पर्सेंटेज असतात. 35.8 ने वाढणार आहे पहा आणि हेच आपलं काय आन्सर आहे. हा एक बढिया क्वेश्चन आहे पहा. सरळ सेवावाल्या विद्यार्थ्यांसाठी हा एक नवीनच क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन याच्या आधी तरी आलेले नाही आहेत, पण हे टीसीएसचे फेवरेट प्रश्न आहेत. ठीक आहे. आता इथे एक्सची काही व्हॅल्यू दिलेली आहे पहा. मी याला असं लिहू शकतो का? एक्स बरोबर 14चा पॉवर 22/100 असं लिहू शकतो. ठीक आहे. त्याचा मिनिंग एकच आहे. या 14ला मी असं लिहू शकतो आणि वाय बरोबर काय आहे? 14ची पॉवर 63/100. फक्त काहीच नाही, या दोघांना मी चेंज करून असं लिहिलेलं आहे आणि मी ते तसं लिहू शकतो. आता पहा त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे? आपल्याकडे इक्वेशन दिलेलं आहे एक्स ची पॉवर झेड बरोबर वाय ची पॉवर 3. आता एक्स ची पॉवर झेड म्हणजे काय? तर एक्स किती आहे आपला? एक्स आहे आपला 14 22/100. याची पॉवर किती दिली आहे? झेड म्हणजे ज्याला गुणिला तो झेड मध्ये येईल. ठीक आहे. गुणिलामध्ये झेड येईल. ठीक आहे. आणि बरोबर वाय. वायची किंमत किती आहे? 14चा पॉवर 63/100 आणि हे मल्टिप्लाय मध्ये काय येतील आपले? 3 येतील. ठीक आहे. आता जर हा बेस सेम असते ना, इंडेक्सिसचा रूल आहे पहा. जर ए रेस टू पॉवर एम असेल बरोबर ए रेस टू पॉवर एन असेल तर एम बरोबर काय असते? एन असते. मग आपण काय करू? यांना इक्वेट करूयात. 62/100 गुणिला झेड बरोबर 63/100 गुणिला 3. ठीक आहे. हे 100 कॅन्सल होतील. झेड बरोबर येईल आपल्याकडे 63 गुणिला 3 भागीला 22. आता याला जर सॉल्व्ह केला आपण झेड बरोबर काय आपलं 3 त्रिक 9 आणि 3 सक 18 भागीला 22. तर याला जर आपण सॉल्व्ह केलं, याला जर आपण वन याला आपण सरळ सरळ आपण काय करूया? भाग देऊया. ठीक आहे. इथे जर आपण 8चा भाग दिला 28 16 6 5 आहे कठीण सोळाने 176 म्हणजे 22 176 येतात. म्हणजे जवळ-जवळ 8चा पूर्ण भाग गेला आणि 8च्या जवळपासची संख्या ती एकच आहे. इथं 9 आहे, इथं 10 आहे, इथं 7 आहे आणि हेच आपलं काय आन्सर आहे. पुढे कॅल्क्युलेट करायची एवढी काही गरज नाही. आता इथं ऑप्शनमध्ये आहे म्हणून मे बी ते इझी होऊ शकते आपल्याला. पण अप्रॉक्स आपण 8ने इथं भाग दिला, तर पुढे सॉल्व्ह करून फायदाच नाही आहे याला. ठीक आहे. हाच एक्झाम अप्रोच आहे पहा या क्वेश्चनचा. Question of an amount of 301 is divided among the three person in the ratio 6, 17 and 5. The difference between the largest and the smallest share of the distribution. Total amount आपल्याकडे 301 आणि टोटल किती आपल्याकडे 17 आणि 5 22 आणि 6 28 आणि लार्जेस्ट हा आहे आणि स्मॉलेस्ट हा आहे. याचा डिफरन्स किती आपला? डिफरन्स येईल आपला टोटल 12. म्हणजे 4 त्रिक 12 4 7 28 हे 7 चूक 28 7 त्रिक 21 याला सॉल्व्ह केलं 3 त्रिक 9 3 चूक 12 म्हणजे 129. हेच आपलं काय आन्सर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा एकदम बढिया क्वेश्चन आहे. केतन सोल्ड 170 चेअर्स. त्याने 170 चेअर्स सोल्ड केल्या अँड हॅड अ गेन इक्वल टू एसपी ऑफ सेलिंग प्राइस ऑफ 85 चेअर. म्हणजे त्याने 175 चेअर काय केल्या? सॉरी 170 चेअर काय केल्या? सेल केल्या. ठीक आहे. पण त्याला प्रॉफिट किती झाला? प्रॉफिट झाला त्याला 85 चेअर्सचा. मी असं म्हणू शकतो का माझी खरेदी किंमत कॉस्ट प्राइस किती असेल? 170 मायनस 85. म्हणजे हे होईल आपलं 85 काय होईल आपली खरेदी किंमत होईल. म्हणजे खरेदी किंमत कॉस्ट प्राइस आपली 85 आहे आणि प्रॉफिट किती आहे? 85 आहे. याला पर्सेंटेजमध्ये काढायला 100% मी मल्टिप्लाय करणार आहे. कॅन्सल होतील आणि आन्सर येईल आपलं 100%. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता. Three friends A, B, C started a business by investing a sum of money in the ratio of तीन फ्रेंड्स आहेत ए बी आणि हे सी. यांनी 3, 8 अँड 7 या रेशो मध्ये काय केलं, इन्व्हेस्टमेंट केली आहे. आफ्टर 6 months बी withdraws half of his capital if the sum invested by A is out of the total annual profit of 47,000. Find the share of B in profit. आता इथं बघा काय केलं आपल्याला, शेअर ऑफ बी इन प्रॉफिट काढायचा आहे. पण आधी आपल्याला आपल्याला माहित आहे की प्रॉफिट बरोबर काय असते, टाइम आणि इन्व्हेस्टमेंटचा काय असते, गुणाकार असते. आता आपल्याला त्यांनी काय केलं, त्यांनी मनी इन्व्हेस्टमेंटचं त्यांनी रेशो दिलेला आहे. ठीक आहे. पण पुढे त्यांनी एक अट दिली आहे की आफ्टर 6 months बी विड्रॉस, म्हणजे मला एक सांगा, त्याने एने काय केलं, 3 एवढी इन्व्हेस्टमेंट 12 महिन्यासाठी केली आणि सी ने काय केलं, 7 एवढी इन्व्हेस्टमेंट 12 महिन्यासाठीच केली. पण बी ने काय केलं की 8 एवढी इन्व्हेस्टमेंट 6 महिन्यासाठी केली, प्लस आता याने काय केलं, याची इन्व्हेस्टमेंट 8ची हाफ केली, म्हणजे 4च केली. राहिलेले 6 महिन्यासाठी याने ते इन्व्हेस्ट केली. पहिल्या 6 महिन्यासाठी 8 आणि दुसऱ्या 6 महिन्यासाठी किती, 4. आता याला आपण सॉल्व्ह करूया. येतील 12×3 = 36 आणि 8×48 आणि 4×24, म्हणजे येतील आपले 72 आणि येतील आपली 12×7 = 84. ठीक आहे. याला जर सॉल्व्ह केलं, 12×3 = 36, 12×7 = 72 आणि 12×7 = 84. हा रेशो आपला आलेला आहे. हा रेशो आपला प्रॉफिटचा आहे, पहा. ठीक आहे. रेशो आपला कशाचा आहे, हा प्रॉफिटचा रेशो आहे. आता यांनी काय म्हटलं, टोटल प्रॉफिट किती आपलं 47,000 आणि टोटल आपलं जे प्रॉफिट आहे 6 आणि 3 9, 9 आणि 7 किती आपले 16. त्याच्यापैकी त्यांनी काय विचारलं, बीचं प्रॉफिट. आता एचा एवढा आहे प्रॉफिट, बीचा एवढा आहे आणि सीचा एवढा आहे. तिघांचं प्रॉफिट किती आहे, 16. आता टोटल प्रॉफिट एवढा आहे म्हणून त्याला गुणिला करा, टोटल प्रॉफिट भागीला जाईल आणि पुन्हा ज्याचं प्रॉफिट आपल्याला काढायचं आहे बीचं किती आहे, 6, हे अंशामध्ये येईल, पहा. ठीक आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, बी 6 आणि हे बी 16. आता 8 ने जर भाग दिला, आधी आपण याचा गुणाकार करूया. ठीक आहे. 0 0 आणि 3 7 21, 1 8 2, 3 चूक 12 आणि 2 14. याला 8 ने आपण भाग देऊ शकतो. 1 4 1 0 0 ला आपण जर 8 ने भाग दिला, 8 1 8 राहिले किती, 6 आणि हा 1, 8 7 56, म्हणजे 17. 17 दोन ठिकाणी आहेत, इथं आहेत आणि इथं आहेत. मग आपण काय करणार, पुन्हा याला सॉल्व्ह करणार. हे 5 आणि हा 0, 8×48 176, म्हणजे हे आपलं काय आन्सर आहे. ठीक आहे. आता इथं हा क्वेश्चन आपको माहित आहे, आपण थोडं एक बढ़िया क्वेश्चन आहे, पहा. The ratio. क्वेश्चन आहे, पहा. द रेशो बिटवीन द स्पीड ऑफ अ बोट इन अ स्टील वॉटर, म्हणजे एक्स आणि वायचा रेशो आहे, अँड द स्पीड ऑफ स्टीम इज 2. ठीक आहे. म्हणजे 5:2 चा हा काय आहे, रेशो आहे एक्स आणि वायचा. एक्स आणि वाय काय आहे, द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर अँड द स्पीड ऑफ स्ट्रीम. ठीक आहे. इफ 2 to 4 किलोमीटर इज ट्रॅव्हल डाऊन स्ट्रीम इन 4 hours, म्हणजे डाऊन स्ट्रीमचा स्पीड किती आहे आपला, 2 to 4 डिवायडेड बाय 4. हा डाऊन स्ट्रीमचा स्पीड येईल आपला, याची 4×5 = 4×24, हा झाला डाऊन स्ट्रीमचा स्पीड. देन फाइंड द डिफरन्स बिटवीन द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर अँड द स्पीड ऑफ द स्ट्रीम. म्हणजे याचा डिफरन्सचा आपल्याला काय करायचा आहे, व्हॅल्यू काढायची आहे. 3 युनिटची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. डाऊनस्ट्रीम म्हणजे काय, तर एक्स अधिक वाय. एक्स अधिक वाय इथं किती आहे, 5 आणि 2 7. 7ची किंमत, 7 युनिटची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 56. एका युनिटची व्हॅल्यू किती होईल, 8.
3 युनिटची काढायची आहे म्हणून 3 युनिटची व्हॅल्यू किती होईल? 24 आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा. फॉर्म्युला यूज करायची गरज नाही जेव्हा आपल्या चॅनलवर आपण फॉर्म्युला क्वचितच यूज करतो. ठीक आहे. A girl goes to school at a speed of 12 किलोमीटर पर आवर. She comes back with a speed of 24 किलोमीटर. डिस्टन्स सेम असताना आता काय ॲव्हरेज स्पीड काढायची. डिस्टन्स सेम असताना सरळ आपल्याकडे काय एक फॉर्म्युला आहे किंवा शॉर्ट ट्रिक आहे. 2 गुणिला पहिली स्पीड गुणिला दुसरी स्पीड भागीला पहिली स्पीड अधिक दुसरी स्पीड. ठीक आहे. 12 36 आणि 3 8 24. 8 दुनी 16 आणि हेच आपलं काय आन्सर आहे. या स्पीडनं सोडवावं लागेल तरच कुठे ते एक्झाम मध्ये होईल पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ सिस्टम हॅज अ होल इन द बॉटम थ्रू विच द वॉटर इज लिकिंग. पहा एक असा काहीतरी काय आहे, पाईप आहे ज्याच्यातून काय आहे एखादं लिकेज आहे. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणू? ए म्हणू. किंवा ए आणि बी आपण एका भरणारा आणि एक खाली करणारा असं म्हणू शकतो. टॅप कॅन फिल अ सिस्टम इन 6 अवर. आता हा भरणारा जो आहे हा 6 अवर मध्ये भरते. अँड द होल, आता होल आहे बी, बी आपण याला होल समजू. ठीक आहे. इन द बॉटम कॅन एम्प्टी द फुल फिल, म्हणजे हा ए जर भरणारा असेल तर हा बी काय खाली करणार आहे. ठीक आहे. हा 6 अवर मध्ये भरते आणि हा काय 14 अवर मध्ये खाली करते भरलेल्या टँकला. ठीक आहे. मग याचा एलसीएम किती होईल आपला? 42 टोटल वर्क आपण ऍझ्युम करू त्या टँक मध्ये टोटल किंवा पाईप मध्ये 42 युनिट आणि असू शकते. साइन 7 42. ठीक आहे. म्हणजे एका आवरला हा किती भरते? 7 युनिट भरते ए, आणि हा 14 त्रिक 42 म्हणजे 3 युनिट हा काय करते खाली करते एका आवरला. कोण? बी, म्हणजे तोच आपला होल जो आहे तो. पुढे काय म्हटलं? बोथ टॅप अँड द होल आर ओपन. आता दोघंही जर ओपन केले ए आणि बी, देन व्हॉट विल बी द टाइम टेकन टू कम्प्लीट फिल द एम्प्टी सिस्टम. तर एमटी सिस्टमला भरण्यासाठी किती वेळ लागेल? हा एका घंट्याला 7 भरते आणि एका घंट्याला 3 खाली करते. म्हणजे एका घंट्याला किती भरणार? फक्त 4च भरणार. आणि टोटल किती युनिट काम करायचं आपल्याला? 42. म्हणजे एवढी 4 10 40 आणि 4 5 20. 10.5 आवर्स लागतील. ललित कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 15 डेज. ठीक आहे. ललित 15 डेज मध्ये करते. अँड दिनेश इन 25 डेज. ललित बिगिन्स द वर्क अँड देअर आफ्टर दे वर्क अल्टरनेटिव्हली. वर्क कोण सुरू केलं? ललितने. आणि अल्टरनेटिव्ह वर्क करत आहेत. अल्टरनेटिव्ह म्हणजे ललित नंतर कोण येईल? दिनेश येईल. वन ऑन इच डे. ऑन विच डे विल द वर्क बी कम्प्लिटेड, म्हणजे कोणत्या दिवशी, म्हणजे कितव्या दिवशी ते काम कम्प्लीट होईल मला एक सांगा. टोटल वर्क मी अज्युम करतो 75. ठीक आहे. टोटल वर्क जर 75 असेल तर मी याची कार्यक्षमता काढतो पहा. आपण काय करूयात? कार्यक्षमता काढूयात. मग ललितची कार्यक्षमता किती होईल? 15 5 75 आणि दिनेशची किती होईल? 25 त्रिक 75 एवढी कार्यक्षमता होईल. मग ललित आणि दिनेश हे दोघंही जर सोबत काम करत असतील तर हा पहिल्या दिवशी आणि हा दुसऱ्या दिवशी. मग मला एक सांगा, 2 दिवसात किती काम होत असेल? ललित एका दिवशी 5 करते आणि दिनेश किती करते? 3 करते. 5 अधिक 3 बरोबर 8 काम होऊन आलं 2 दिवसात. मग मला काय करायचं आहे आता? टोटल माझं 75 काम न्यायचं आहे. 75 पर्यंत काम करायचं आहे. मग मी काय करतो? याला जर मी 9 ने मल्टिप्लाय केलं, 75 काम मला करायचं आहे. मला 75च्या जवळ जायचं आहे. 9 8 72. हे झालं 72 युनिट वर्क. यालाही मी 9 ने मल्टिप्लाय करतो. हे 9 दुनी 18 डेज झाले. म्हणजे 18 डेज झाले आणि 72 युनिट वर्क झालं. आता 19व्या दिवशी कोण येणार आहे? ललित येणार आहे. ललित किती काम करते? ललित 5 युनिट काम करते. ठीक आहे. म्हणजे 72 काम झालेलं आहे. आपल्याला किती पाहिजे? 3च पाहिजे. ललित तर 5 करते. म्हणजे 19व्या दिवशी काय होईल? 5 काम होईल. पण ललित काय करणार? आपलं 3च काम करणार. म्हणजे 19व्या दिवशी आपलं पूर्ण काम होणार आहे. ठीक आहे. एक बढिया क्वेश्चन आहे पहा. इफ A and B are roots of the equation where A is greater than B, then value of A minus B. एकदम बढ़िया क्वेश्चन आणि फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे पहा. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे पहा, मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac
अपॉन पैसे. आता इथं पहा, हे काय 8, बी काय 10 आणि सी बरोबर काय आहे -7. हे व्हॅल्यू पुट करायचे आहेत फक्त आपल्याला, बाकी काहीच नाही. म्हणजे हे होतील आपले -10 अधिक वजा बीचा वर्ग म्हणजे हे झाले 100 वजा 4 गुणिला हे किती आहे आपला 8 गुणिला सी किती आहे तर -7 म्हणजे वजा वजा हे होतील अधिक आणि भागीला 2 आहे. 2 गुणिला हे किती आहे आपले 8 आहे. ठीक आहे. याला आपण सॉल्व्ह करूयात. हे होतील आपले 8 32 32 7 दुनी 14 4 4 आणि हातचा आला 1 7 21 आणि 8 32 त्याला आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे. तसं नाही वजा 10 प्लस मायनस हे 100 अधिक 32 गुणिला 7 32 गुणिला 7 आणि हे होतील आपले 8 दुनी 16. आता हे होतील या रूटच्या व्हॅल्यूला आपण जर सॉल्व्ह केलं 7 दुनी 14 4 चालेल 7 21 आणि 21 आणि 22 आणि हे अधिक आता 224 अधिक आपले आले 100 म्हणजे हे झाले आपले 324 म्हणजे रूट मध्ये जे व्हॅल्यू आहे 324 आहे आणि 324 आपल्याला माहित आहे हा कशाचा वर्ग आहे 18चा वर्ग आहे. म्हणून आपल्याकडे काय येतील हे वजा 10 प्लस मायनस किती येतील आपले 18 आणि भागीला येतील आपले 16. ठीक आहे. म्हणजे आपली व्हॅल्यू काय येईल दोन व्हॅल्यू येतील आपल्याकडे. एक म्हणजे वजा 10 अधिक 18 भागीला 16 आणि दुसरी व्हॅल्यू येईल वजा 10 वजा 18 भागीला 16. म्हणजे पहिली व्हॅल्यू आपली काय येईल 8 भागीला 16 आणि दुसरी व्हॅल्यू येईल आपली 28 भागीला 16 म्हणजे 4 7 28 आणि 4 चूक 16 हे येतील वजामध्ये. हे 8 1 8 दुनी 16. आता याच्यामधला पहा ए इज ग्रेटर दॅन बी म्हणजे एक व्हॅल्यू मायनस आहे. याला थोडंसं आपण ड्रॉप करूया. एक व्हॅल्यू मायनस आहे आणि एक व्हॅल्यू प्लस आहे आणि त्यांनी म्हटलं ए इज ग्रेटर दॅन बी म्हणजे ए जे आहे ते काय मोठी व्हॅल्यू आहे. ए बरोबर आपलं किती आहे 1/2 आणि बी बरोबर किती आहे वजा 7/4 आणि ए वजा बी जर केला आपण तर 1/2 वजा वजा 7/4 म्हणजे हे होतील आपले 1/2 अधिक 7/4 याला जर सॉल्व्ह केलं तर किती होतील आपले याला 2 ने जर मल्टिप्लाय केला अंशाला आणि छेदाला तर हे होतील आपले 2/4 अधिक 7/4 याला सॉल्व्ह केलं तर 7 2 9/4 आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा. आपण बेसिक छोट्या छोट्या स्टेप आपण लिहून समजावून सांगतो म्हणून आपल्याला वेळ लागत आहे नाहीतर एवढा वेळ लागत नाही या क्वेश्चनला. ठीक आहे. आता पहा एक बढिया क्वेश्चन आहे. एक पूर्ण रिपीट झालेले क्वेश्चन आहे ते हे असेचे असे क्वेश्चन आपले सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर जे आहे तर त्या पेपरला हे विचारलेले आहेत. 8 बॅग्स प्लस 17 पेन बरोबर किती आहे 1653 whereas 8 bags plus 4 pen together cost 652. ठीक आहे. सरळ याला वजा करून टाकायचे म्हणजे आपल्याकडे काय येईल 13 पेनची व्हॅल्यू किती येईल आपल्याकडे 107. आता पहा एका पेनची व्हॅल्यू किती येईल 13 7 91 13 7 91 एका पेनची व्हॅल्यू किती 77 आहे. पहा आपल्याला काय म्हटलं त्यांनी आपल्याला 12 बॅग्स आणि 6 पेनची व्हॅल्यू काढायची आहे. आता आधी आपण एका पेनची व्हॅल्यू काढली तर आपण काय करूयात इथे ती व्हॅल्यू टाकूयात म्हणजे 8b प्लस 4 गुणिला 77 बरोबर 652. आता हे किती होतील 4 7 28 8 2 4 7 28 आणि 2 30 म्हणजे हे इकडे येऊन काय होतील वजा होतील म्हणजे 8b ची ही व्हॅल्यू येईल. ठीक आहे. 12 तून 8 गेले 4 आणले हे 4 आणि हे 3 8 बी बरोबर आपली ही व्हॅल्यू आली आहे. बी बरोबर काय येईल सॉरी बी म्हणजे बॅग्स बरोबर काय येईल आपलं 832 आणि 824 बी बरोबर किती आलं 43. आता 12 बॅगची किंमत काढायची आहे म्हणून याला 12 ने मल्टिप्लाय करा येतील 32 32 36 6 8 आले 3 12 48 3 एक फॉर्म म्हणजे झाले 516 आणि 6 पेनची आणि याला 6 ने मल्टिप्लाय करा 6 42 2 8 आले 4 6 42 आणि 4 46. त्यांनी काय म्हटलं हे कितीने जास्त आहे पहा
12 बॅग्स एक्सीड द कॉस्ट ऑफ 6 पेन. 516 516 आणि 462 याला सॉल्व्ह करूयात. म्हणजे आपले 4 आणि हे 5 54. हेच आपलं काय आन्सर आहे. एक बढ़िया क्वेश्चन है. एक्स वाय आर टू इंटीजर सच दैट एक्स मायनस वाय 6 आणि एक्स इंटू वाय 16 आहे. तर हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मला सांगा, इथं आपल्याला थोडंसं लॉजिक लावावं लागेल. एक्स इंटू वाय 16 आहे म्हणजे आपल्याकडे काय पॉसिबिलिटीज आहे? 8 गुणीला 2 असू शकते. जर 8 गुणीला 2 जर 16 आहे, तर यांचा डिफरन्स 6 यायला पाहिजे. तर इथे काय हो, याचा डिफरन्स 6 आहे. म्हणजे 8 आपली एक्स बरोबर आपला 8 आहे आणि वाय बरोबर काय आहे? 2 आहे. हे हिट अँड ट्रायल मेथड याला म्हणतात. ठीक आहे. आता सरळ सरळ व्हॅल्यू टाकूयात आपण. 8 8 हे झाले 64. एक्स ची व्हॅल्यू प्लस वाय ची व्हॅल्यू 2 आहे. हे 4 होतील आणि हे होतील 8 दुनी 16. 80 16 85 आणि 4 मध्ये हे होतील आपले 84. ठीक आहे. या दोघांची ऍडिशन केली 16 65 64 आणि 16 85 आणि हे 4 84. हेच आपलं काय 84 ऑप्शन बी हे आन्सर आहे बाबा. हा एक बढिया क्वेश्चन आहे पहा. आता याला सोडवताना आपण काय करू शकतो? तीन इक्वेशन दिलेले आहेत आणि तीनच आपल्याकडे काय आहेत? व्हेरिएबल आहेत. तर आपण इथं व्हॅल्यू प्रूफ वगैरे नाही करू शकत. पण आपल्याकडे एक त्यांनी इक्वेशन दिले खूप इझी. एक्स प्लस वाय प्लस झेड बरोबर 18. तर आपण याला ऑप्शनने आपण थोडंसं सॉल्व्ह करू शकतो. पहा इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, मायनस आहे म्हणजे हे आन्सर येणारच नाही आपलं. त्याला ऑप्शनने आपण एलिमिनेट करायचा प्रयत्न करूयात पहा. आता इथं पहा. इथं आपल्याकडे हे काहीतरी मायनस मध्ये समथिंग आता 31चा एक 12च्या आसपास जर ही व्हॅल्यू जर जात असेल, 14च्या आसपास ही व्हॅल्यू वजा 14 होत असेल. ही वजा 14 होत असेल आणि ही 3 पॉइंट समथिंगच्या आसपास व्हॅल्यू, पण ही पण वजा म्हणजे हे वजा 17 आणि अधिक मध्ये जी व्हॅल्यू आहे ती एवढी नाही आहे. ही तर 1 पेक्षाही लहान आहे. म्हणजे हे आपलं काय आन्सर येणार नाही. आपल्याला बेरीज 18 पाहिजे त्यांची. आता इथं पाहून इथं आपण म्हणू शकतो या ऑप्शन मध्ये. आता हे ऑप्शन किंवा हे ऑप्शन आपला आन्सर असू शकते पहा. मग आता करणार काय आपण? इथं 2 तर आपण एलिमिनेट केले. आता या 2ला आपल्याला सॉल्व्ह करावे लागेल. ठीक आहे. तर इथं पहा बेस 62 आहे, इथं 62 आहे आणि इथंही 62 आहे. ठीक आहे. तर मी काय करणार? याचा बेस सेम करणार. 62 करून घ्या. 2 ने इथं मल्टिप्लाय करणार आणि इथंही मल्टिप्लाय करणार. म्हणजे 2 ने जर मल्टिप्लाय केलं मी तिथं, तर बेसक 12 ची 2 हातचा एक, बेसक 12 आणि 1 13 ची 3 हातचा एक, बेचूक 8 आणि 9 आणि हे झाले आता उंचामध्ये 62. हे होतील वजा 25 आणि 62 209 आणि 62. म्हणजे हे अधिक आहेत आणि हे इथं पण हे वजा आहेत. पहा आता मी जर हा जर माझा एक्स असेल, हा वाय असेल आणि हा झेड असेल, तर मी सरळ सरळ काय करणार? 932 वजा 25 अधिक 209 आणि एकदाच हे काय करणार? 62 लिहिणार. ठीक आहे. एवढं सगळं लिहायची गरज नाही. एक्झामिनरचं म्हणणं हेच आहे की तुम्ही थोडंसं ऑप्शननेही सॉल्व्ह करा. ठीक आहे. आणि हा त्याचा बेस्ट मेथड आहे. मला वाटतं याच्यापेक्षा तरी वेगळा मेथड कोणती नसेल पहा. आता हे किती होतील? 25 जर आपण याच्यातून काढले तर 5 काढले तर किती राहतील? 209 मधून आपण सरळ सरळ 25 काढूयात. हे 4 आणि हे 18 184 आणि 932 यांची बेरीज करूयात आपण. 6 4 आणि 2 6 8 आणि 3 11 1 हात चालला 9 आणि 2 11 म्हणजे 1162. आता याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. हे होतील आपले 31 चा भाग जाईल आणि हे 2 पंच 10, हे 2 पंच 10 आणि 82 16 भागीला 31. आता 31 ने जर याला भाग दिला आपण 558 31 एक 31 राहिले किती आपले 4 आणि 2 आणि हे 8. तर आपल्याला 18 आणायची बेरीज. आपण 18 पर्यंत जर यांना जर 8 ने जर भाग दिला 8 एक हे किती होतील? 31 इंटू 8 8 1 8 8 3 24 म्हणजे 248 होत आहे. म्हणजे 31 8 किती होतील? 248 पूर्ण भाग जात आहे पहा. म्हणजे आपला 18 आन्सर इथं येत आहे. एक्स वाय झेड जर आपण केलं तर आपलं आन्सर किती? 18 येतं आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा. ठीक आहे. थोडासा कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन आहे. जर याला तुम्ही बेसिकली सॉल्व्ह केलं तर पण मला असं वाटतं की असे क्वेश्चन बेसिकली सॉल्व्ह करणं गरजेचं नाही आहे एक्झाममध्ये. त्याला तुम्ही ऑप्शनने काय करा? सॉल्व्ह करा. ठीक आहे.
तर नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा आपल्याकडे. आता हा क्वेश्चन एक बढिया आहे. आपल्याला माहित आहे ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर काय असते? ए वजा बी एका कंसात गुणिले दुसऱ्या कंसात ए अधिक बी असते. आता एका कंसात ए अधिक बी जर आपण केलं, ए अधिक बी म्हणजे हा ए आणि हा काय बी आहे. ते किती होईल आपलं हे? 1000 आणि गुणिले ए वजा बी जर केलं तर काय होईल आपलं? किती होतील? 904 मधून 96 काढले तर आपले किती होतील हे? 808 राहतील. ठीक आहे. आणि याचा गुणाकार जर केला तर 808 1 2 3 0 आणि हेच आपलं काय आन्सर. ठीक आहे. एक हा डिस्क्रिमिनंट एक क्वाड्रॅटिक इक्वेशनवर बरेच क्वेश्चन येत आहेत पहा एक्झाममध्ये. तर पाहूयात डिस्क्रिमिनंट म्हणजे काय असते? तर बी स्क्वेअर प्लस 4ac हा काय असते आपला डिस्क्रिमिनंट असते पहा. बी स्क्वेअर प्लस 4ac. आता इथं फक्त आपल्याला काय करायचे व्हॅल्यू पुट करायची. इथं इथं ए किती आहे? ए बरोबर 13 आहे. बी किती आहे? वजा 8 आहे. आणि सी किती आहे? तर वजा 15 आहे. ठीक आहे. बी स्क्वेअर म्हणजे काय? वजा 8चा स्क्वेअर किती होईल आपला? 64 अधिक 4 गुणिले ए किती आहे आपला? 13 आणि सी किती आहे? सी आपला वजा 15. ऍक्च्युली हे बी स्क्वेअर मायनस 4ac असते पहा. डिस्क्रिमिनंटची जी व्हॅल्यू असते डिस्क्रिमिनंट बरोबर बी स्क्वेअर मायनस 4ac असते पहा. आता याला सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल? हे मायनस आहेत. ठीक आहे. म्हणजे 15 चूक 60 आणि 13 78 780 होतील प्लस मध्ये आणि हे 64 होतील. आता त्याच्यात जर 64 हे ऍड केले तर 4 8 14 4 8 चा 7 आणि 1 8 म्हणजे 844 हेच आपलं काय आन्सर आहे पहा. डिस्क्रिमिनंटची जी व्हॅल्यू असते ते पहा बी स्क्वेअर मायनस 4ac असते लक्षात ठेवा नेहमी. आणि इथं आपण हे पूर्ण सोल्युशन पहा याच्यामध्ये पाहिलेले आहेत. आपण जेवढेही क्वेश्चन होते त्याच्यामध्ये फक्त एक क्वेश्चन आपल्या रिस्पॉन्स शीट मध्ये व्यवस्थित नव्हता म्हणून आपण त्याला सॉल्व्ह पूर्ण क्वेश्चन नव्हता म्हणून आपण त्याला काय केलं सॉल्व्ह केलेलं नाहीये. थँक फ्रेंड्स. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. जर तुमच्याकडे जर आणखी आन्सर की असतील आपल्या समाज कल्याण विभागाच्या तर नक्कीच आपल्या टेलिग्राम चॅनलवर सेंड करा. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या युट्यूबच्या बायोमध्ये आहे. ठीक आहे. थँक फ्रेंड्स.